नमस्कार मंडळी, आज आपण ब्रह्मकमळ म्हणजेच देवपुष्प या फुलाविषयी माहिती जाणून घेऊ. ब्रह्मदेवाचे प्रतीक, ब्रह्मदेवाचे रूप समजले जाणारे हे फूल, म्हणून या फुलाला खूप महत्त्व आहे. उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प. बद्रीनाथ आणि केदारनाथ या मंदिरामध्ये देवाला हे पुष्प वाहतात, म्हणून या फुलाला देवपुष्प असे म्हटले जाते. हे फूल अनेक संस्कृती आणि धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे, म्हणून या फुलाला शुभ मानले जाते. हे फूल दुर्मिळ असल्याने ते सहज मिळत नाही. ब्रह्मकमळ अनेक पौराणिक कथांमध्ये संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ घरामध्ये ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते असं म्हणतात. ब्रह्मकमळ हे सुंदर आणि आकर्षक फूल आहे, ज्यामुळे घराला विशेष सौंदर्य प्राप्त होते. ब्रह्मकमळ फुलताना पाहणे शुभ मानले जाते, कारण ते माणसांच्या जीवनात सुख समृद्धी आणते असं मानले जाते. हिंदू धर्मामध्ये ब्रह्मकमळ एक शुभ फूल मानले जाते. असं हे ब्रह्मकमळ याची माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद मंडळी.